याची देण्याची काय किंमत लावली तुम्ही? 1.60 1.5 द्यायची. याचं 55,000. 55,000चं होईल. याचं 60,000. 60,000 सिंगल. सिंगल. हा सिंगल. त्याचे 50,000. जोडीचं 60,000. जोडीचं 60,000 आहे बघा. दो भाई दोनो तबाई जबरदस्त आहेत. 19 आणली होती आणि फक्त आता 9 राहिलेले आहेत. मी देवाला गेलो, मी देवाला एक मागणी मागितली. हा तर देवा मी तुझ्याकडे आता आलो चरणी तुझ्या, तर मला एक चांगला बैल, मला नंदी चांगला भेटला पाहिजे. बरोबर आहे सर्व. हा हे बघा ताई सुद्धा आहे. ताई 22 तुम्ही म्हैशी घेऊन आले, त्याच्यात सगळ्यात जास्त तुमची म्हैस किती रुपयाला गेली? 42 ला. आम्ही मागे कुठे बघलाच नाही. आमचा 47 लकी नंबर आहे. तेवढे बोललो डायरेक्ट घेतला. डायरेक्ट घेतला आणि हा बघा, हा बघा कसला घेतलेला आहे. तुमच्या माहितीनुसार म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा बाजार भरणारा कुठला असेल बैल बाजार? मोठा बाजार जर म्हणला तर मसा. मसा. चला मित्रांनो, शेतं वगैरे बघून, टेम्पो वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल का पोचलो आम्ही माशाच्या यात्रेला. आणि मस्त बघा इकडं घरून डब्बा घेऊन आलो होतो आणि चटे वगैरे दिसते ती या मित्रांची आहे. नमस्कार मित्रा. नमस्कार. नमस्कार. ओके, कुठून आलेत मित्रा? आम्ही डोंबिवलीवरून. डोंबिवलीवर दोघे ना मित्र आहेत. आणि मस्त एक चूलबिल लावलेली आणि माशाच्या यात्रेची हीच तर मजा असते. आणि त्याही आम्हाला चिकन सुद्धा दिलं आहे ना. मटन आहे. मटन आहे हे बघा. आणि आम्ही घरून काळजी आणले भाकरी. धन्यवाद मित्रा. नाव काय मित्रा तुझा? ऋषिकेश पाटील. ऋषिकेश पाटील. नितीन पाटील. धन्यवाद. तुम्ही पण खरेदीसाठी आले हो? खरेदी काय विचार केलात? काय बजेट ठेवलात? म्हणजे नांगराला काही याला शर्तीसाठी. ओके, शर्तीसाठी. हाय नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात. आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल का आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे माशाची यात्रा 2026 सुरू झालेली आहे. आणि बैल खरेदी विक्री तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि माशाची यात्रा पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या पार्टमध्ये बघूया. ब्लॉग जर जास्त मोठा होत असेल तर हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये करीन. एक बैल खरेदी विक्री दाखवी आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये सर्व यात्रा किती रुपयाला काय काय आणि शेतकऱ्यांसाठी लागणार हर एक गोष्ट या माशाच्या यात्रामध्ये बघायला भेटत असते. ठाणे जिल्ह्यातील मोठी यात्रा असते माशाची यात्रा. आणि महाराष्ट्रामधला पण मोठा बैल बाजारपैकी एक बैल बाजार इकडे भरतो. भरपूर प्रचंड गर्दी असते आणि सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही व्हिडिओ शूट करताना नेहमी आपल्यासोबत असतो जयेश थलीम, जो आपले व्लॉगर पण आहे आणि एक बैलगाडा प्रेमी पण आहे. पण तो काही कारणामुळे येऊ नाही शकला. पण एक नेहमी लक्षात ठेवा, एक रस्ता देव जेव्हा बंद करतो तेव्हा दुसरा रस्ता नेहमी ओपन करतो. तसेच आपल्याला ऋषी आणि नितीन ना दादा आपल्याला भेटले आहेत, ज्याने आपल्याला स्वतःहून बोलवलं जेवायला. मटन सुद्धा दिला खायला, प्लस आपण घरून पण भाकरी वगैरे आणलेली. तर धन्यवाद अशी सोय केल्याबद्दल. आणि आता ते आपल्यासोबत या ब्लॉगमध्ये असणार आहेत. या सर्व क्षेत्रातली माहिती त्यांना बरीच आहेत. त्यांचे स्वतःचे 6-7 बैल आहेत आणि आता ते नवीन खरेदीसाठी पण आलेले आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की माशाची यात्रा असली की एक तरी खरेदी झाली पाहिजे, एक मान म्हणून. सो तीच खरेदी करण्यासाठी आलेत. खरेदी आज करतील उद्या करतील माहिती नाही, पण ते आज आपल्यासोबत फिरणार आहेत. तर जरा इंट्रो जास्तच मोठा झालाय, तर आपण सुरुवात करूया खरेदी विक्री बघायला. चला जाऊया. इकडं व्यवहार सुरू आहे. तुला पास आहे ना? दादा आपल्या समोर. दादा नाव काय आपला? विश्वास मसने. विश्वास दादा आपल्या समोर. आणि दादा बैल किती घेऊन आलास आज? 10 आणली होती, एक विकला आता. हा, काय खरेदी झाली? एक दिला आपण, एक 12,000ला दिला. 12,000. 10 बैल दादा घेऊन आल्या. कुठून आला दादा? आम्ही शेलू. कुठं आला दादा? हा नेरलच्या बाजूला. नेरलच्या बाजूला. ओके. हा बैल दादा किती वर्षाचा असेल साधारण? दातावरून ओळखतात ना दादा? दातावर 6 महिन्याचा वासरू, बारीक पिता. 6 महिन्याचा वासरू आहे, दूध पिता बच्चा आहे बोलते दादा. आणि हा दादा? हा 1 वर्षभराचा आहे. वर्षभराचा. साधारण कायची किंमत बोललास तू? याचे 30,000 सांगतो. 30,000 सांगतो. आणि सोडशील कितीला अंदाज असा? एक 25 पर्यंत. आणि तो दादा? तो सोडून 15 पर्यंत. 15 पर्यंत सोडल दादा बोलतोय. ओके. आणि शर्यतीची आहेत दादा ही? सगळी शर्यतीची आहेत दादा. आणि ही दोन एक सोबत 2च सोडशील दादा? जोडी. आणि सिंगल घ्यायचं असेल तर नाही? सिंगल देऊ ना, जमून देऊ. ठीक आहे दादा. काय साधारण प्राइस लावली? जोडीची 60,000 सांगतो. जोडीची 60,000 सांगितले दादानी. आणि कितीला सोडशील दादा? एक अंदाज 50-55 50-55 देऊ. ओके दादा.
आणि हा बैल जो माझ्या आलेल्या नजरेत आला तर ह्या दादा बैलाची काय किंमत लावशील? त्याचे 35 सांगतो. 35 सांगता आणि सोडणार 25? नाही 28% 28 पर्यंत. ओके. हे बघा दादाची बरीच बैल आहे बघा दादाची. पूर्ण दादाने हा एरिया कव्हर केला. ही एक जोडी आहे का दादा? हा, हिचे 65 सांगितले. 65 सांगितले. एकदम एक शिक्क्याची वासर आहेत. एक शिक्क्याची वासरे. आणि दादा काय साधारण आधार वय असेल वासरे यांचा? आधार आहेत ती दोन्ही. ती असतील आता 1.5 वर्षाची असतील. 1.5 वर्षाची असेल. म्हणजे दादा जे शब्द वापरते ते थोडे थोडे आपल्याला कळत नाही. त्याचं कारण का आपण आपल्या त्या क्षेत्रातली जास्त करून माहिती नाही. सो आणि दादा गुलाल काय आहे याच्या अंगावरती? हा शर्त्या चालू बैल आपल्या. हा काय झुपून देऊ कोणाला पण. झुपून देऊ काय? 4 दात आहे. 4 दाती आहे काय? 4 साईड कुटुंब पण. ओके. त्याचे 65,000 सांगतो आपण. 65,000 सांगताय या बैलाचे. ओके. ओके दादा. इथून पुढे दावणीचं शेट लागले. हा दावणीवाले आहेत काय सर्व? दादा ही जोडी कशी? ही जोडी हा तिथं 40,000. 40,000 दादा. नाव का दादा आपलं? प्रवीण शेलके, कुठून दादा? वाकस. वाकस वरून आले दादा. आणि ही जोडी बघ. ओके मस्त जोडी आहे बघा. आणि काय साधारण सोडशील कितीला दादा? हा हे सोडू जसा गिराईक लागेल तसा 35 परत सोडू. 35 पर्यंत सोडशील दादा. ओके. आणि काय साधारण वय असेल यांचा? यांचा 6-7 1 वर्षाच्या आतले आहेत. 1 वर्षाच्या आतले आहेत. ही बघा बैल बघा काय दिसतात. ही बघा. आणि ही बघा ही एक जोडी आहे का दादा? हे बघा आता 4 दिले. असे 4 दिलेस आता? आता 4 दिले. ओरे बाबा मस्त आहेत. 1 वर्षाचे असतील ना दादा? हा 1 वर्षाचं. काय साधारण किंमत लावली ह्याची? यांची 60,000. जोडीचं 60,000. जोडीचं 60,000 आहे बघा. कसली चतुर जोडी आहे रे. सांगायचं 60,000. सांगाचं 60,000 आहे ते बघा. कसली आहे हे बघा. एक शिक्क्याची मागाशी आपण बघितलं ना आता ते. हे असं पलून त्याची चपलाही दाखवतात ना. हा गरमी त्याच्यावरून तो बैल सिलेक्ट करतात. हे बघा मनीष कालेकर दादा. या नंबर सांगा तुमचा. 9130 हा 5134 परत सांगा. 1 मिनिट मी जवळ येत आहे. 9130 हा 5134. ओके 34-40. हो. ओके दादा. हा पण बघा पांढरा शुभ्र एकदम मस्त दादा. याचा काय दादा? याचं 55,000. 55,000चा बैल आहे. आणि हा दादा? याचं 60,000. 60,000 सिंगल. सिंगल. हा सिंगल. त्याचे 50,000. ही सांगायची किंमत झाली. सांगायची किंमत. सांगायची किंमत सरस करून देऊ. ओके. हे बघा. ओके दादा तुझा नंबर वगैरे काय सांगू शकशील? सांगाल ना. 7517 38 0041. ओके दादाचा हा नंबर आहे. जर तुम्ही येताय म्हशाला आणि जर तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये जी बैल दाखवली ती जर तुम्हाला आवडली असतील नक्कीच आवडतील. कारण पांढरं शुद्ध आणि एकदम चतुर बैला तुम्ही आता बघितली समोर. 12 महिने वासरा भेटतात आपल्याकडे. 12 महिना चालूच. कर्जत मध्ये. असं आहे काय? म्हणजे तुम्ही कधी 12 महिने दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. चालू. मला ऑनलाईन पण फोटो दादा पाठवेल ना? ओके दादा. ओके धन्यवाद चांगलं सहकार्य केल्याबद्दल. ओके. हा हे बघा कसलं आहे. जबरदस्त आहे. तुम्ही आज ओके कुठला बैल आवडला तुला सांग नितीन? तुला कुठला आवडला? दोन्ही मस्त आहेत ना. हे दोन्ही मस्त आहेत काय? ओके. आमच्या नितीन मित्राला ही 2 नंदी आवडली होती. तर आपल्यासोबत त्यांचे मालक आहेत. काय नाव काय आपला? रमेश शेट्टी, कुठून आलात? पिंपलोली, नेरल पिंपलोली. काय सांगाल या नंदीबद्दल? कसा विक्रीला आणलाय? तो विक्रीला 40-45 40-45 सांगण्याची किंमत आणि विकायची नाही डायरेक्ट किंमत तेवढी. सांगायला 60,000 आहे. सांगायला 60,000 विक्री 40-45,000. ओके. आणि तो सफेदवाला तो पण तेवढी. तेवढे 40-45. आणि बाकी ही आपली 2च आहे तर अजून किती बैल नाही दोनच आहेत आपले. किती घेऊन आहात? 2. ओके. आणि आजच आलात का कालपासून? आजच आलो. आजच आलात. ओके शुभेच्छा तुम्हाला का. धन्यवाद. हे बघा अजून एक आपल्याला बैल भेटला. एकदम मस्त नंदी आहे बघा आणि मस्त सुंदर दिसतो पण. आणि शेतकरी आपल्या समोर आहेत. काका नाव काय आपला? अशोक लक्ष्मण डांगरे, डांगरे काका आहेत आपल्या समोर. कुठून आलात काका? कर्जतवरून. कर्जतचे आहात. आणि किती बैल घेऊन आलात आज? एकच बैल आणला. एकच घेऊन आलात.
हे बघा सुंदर आहे. आणि काय साधारण किंमत सांगता? 60,000 रुपये 60,000 सांगायला. आणि काय साधारण कितीला सोडायला असं काय अंदाज आहे? बसल्यानंतर कमी थोडेफार करू. बरोबर आहे. ती किंमत इथं आल्यानंतरच होत असते. बाकी कॅमेरावरती पण सगळं काय नाही सांगू शकत. ओके काका धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. दररोज पोरगी बघते. बघता तुम्ही? बघा आता त्यांना मी ओळख सांगितली आपली चॅनलची. तर राज करंजाचं त्यांना नाव सांगितलं तर ते ओळखलं आपल्याला ना. बघा आणि त्यांचा मुलगा पण आहे. मुलगा आलाय जोडीला. कशी वाटते माशाची यात्रा? एक नंबर, खूप छान. किती वर्षापासून तू येतस इकडं? आता पहिलाच वर्ष आहे. पहिला वर्ष नाही आहे. आलो कधी. अजून कधी नाही आलास? ओके. आणि काका तुमचं किती वर्ष आहे इथं? यो माझ्या सतत दरवर्षी येतो मी. दर वर्ष येतं म्हणजे लहानपणीपासून येत आहे असं मी सांगायला नक्कीच आवडेल मला. ओके दादा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. हा भाई साहब इथून मधीत ना भाई साहब कोण? खरेदी केली त्याची घ्या पहिला. हा नवीन खरेदी झालेली आहे. थांबा थांबा बघा थांबा थांबा बघा नवीन खरेदी केलेल्या दादांनी. दादा तू नाही केलीस? नाही भावने मीच घ्यायला म्हणजे तुला आवडलेला काय? मस्त एकदम कलर वगैरे घेतला बघा. राजकारण अरे बाबा दादा ओळखलास? कसं काय ओळखलास पण मास्क मध्ये मला? रोज ब्लॉग अरे आवाजावर न ओळखला दादा. धन्यवाद आणि शुभेच्छा तुला. मस्त घेतलास. आणि काय किंमत सांगितली होती दादा? सांगितलं 42,000. 42. कितीला सोडला? 30ला घेतला आपण. 30ला घेतला. दादा शुभेच्छा. दादा नाव काय आपला? सचिन कुठून दादा? बदलापूर. बदलापूरवरून. आणि बदलापूर पर्यंत आपले व्हिडिओ जातात आपल्या. आणि त्यांनी दादाने नावावरून ओळखलाय. दादा धन्यवाद. हे बघा असा मास्क मध्ये आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. शुभेच्छा तुला. ओके मस्त खरेदी झाली बघा. गुलाल लावलेला आहे. भाई साहेब धन्यवाद. तुम्ही असाच प्रेम ठेवता माझ्यावरती. आणि मी मास्कमध्ये वगैरे असते तरी ओळखतायत माझ्या आवाजावरून. भारी वाटतंय. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं हे सर्व माझ्यासाठी. ते काकानं पण नाव सांगितलं तेव्हा त्यांचा रिएक्शन वेगळं होता. आणि आता दादानी त्या आवाजावरून ओळखला. शब्दच नाहीत माझ्याकडे. आता काय सांगू तुम्हाला मी. चला योबा कसला आहे. योबा कसला आहे जबरदस्त. दादा आपले आहे. मस्त आहे नंदी तुमचा एकदम जबरदस्त. काय साधारण किंमत लावले? 55 लावले. 55 लावले. सोडायची किंमत दादा? सोडायचे देऊ 50 पर्यंत. 50 पर्यंत. म्हणजे वडील वडील आणि मुलगा दोघे जण आहेत. का साधारण नाव का तुमचा? माझं नाव पांडुरंग बबन मेंगार. किती वर्षापासून माशाच्या यात्रामध्ये खरेदी विक्री करताय तुम्ही? मला 50 वर्ष चालू आहेत. आणि मी कमीत कमी 35 वर्ष येतो माशामध्ये. 35 वर्ष तुम्ही माशामध्ये येतात. प्रत्येक वर्ष. आणि तुम्ही साधारण किती खरेदी केलेली आहे तिकडं? हा काय करायची विकायची करायची. असं आहे. ओके दादा. दादा नाव का तुझा? सचिन पांडुरंग मेंगार. ओके दादा मस्त आहे मस्त आहे. किती बैल आणले घेऊन आलात तुम्ही? दोनच आहे. दोनच. हा साधारण कितीला लावलाय? हा लावलाय त्याला 30,000 दिला नाही त्याला. 30,000 केलेले त्याचे. बरोबर. ओके मस्त दादा बैल आहेत. मस्त आहेत. मस्त तुम्ही देखभाल केलेली आहेत बैलांची. हा तर सुंदर बैल आहे. ओके धन्यवाद दादा. अरे बाबा जुडवा भाई दिसतात आणि ते पण तगड. दो भाई दोनो तबाई जबरदस्त आहेत. हे बघा जबरदस्त. हो बघा हे बघा बघा जबरदस्त. दादा आपले आहेत? आपले किती वर्षाचे असतील? यांचं वय 2 अडीच 2.5 वर्ष. मस्त मस्त देखभाल केलेल्या बैलांची दादानी. दादा काय साधारण जोडीमध्ये तुम्ही विक्री करणार आहात काय सिंगल? जोडीमध्ये चालतं. जोडीमध्ये सिंगल मध्ये असं म्हणजे घेण्यावर याच्यावरती आहे. ओके दादा किती बैल घेऊन आलात तुम्ही? 2च आणले ते आपण. 2च बैल घेऊन आले दादाने. 2 तगडी बैल आहेत बघा. काय साधारण विक्री असेल? 1,30,000 पर्यंत झाला पाहिजे आपले. 1,30,000 पर्यंत जायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही किंमत काय सांगणार आहात? आम्ही 1,30,000 सांगतोय. 1,30,000 सांगताय. ओके 1 लाखापर्यंत होईल काय जास्त? 1,10,000 पर्यंत झाला पाहिजे. 1,10,000 पर्यंत जायला पाहिजे. दादा शुभेच्छा तुम्हाला. ओके नंबर सांगा तुमचा जर. 8390199789. ओके दादा शुभेच्छा दादा तुम्हाला. कुठून दादा आलात? नेरलचे आहेत. ओके हे बघा काका 3 नंदी घेऊन आलेले आहेत आणि त्यांना आता उतरवण्याचं कार्य सुरू आहे. हे बघा बघा मस्त. नजर बघा त्याची कसली आहे.
काका नाव काय आपलं? नाव काय आपलं? सोमनाथ सोमनाथ. कुठून? कर्जत. कर्जतवरून 3 बैला घेऊन आलीत ना तुम्ही? 3 बैला. म्हणजे जोडी जोडीने का सिंगल सिंगल? सिंगल आहे. सिंगल सिंगल. काय साधारण किंमत लावणार आहात? आता सध्या निघत मार्केटमध्ये आलो. सध्या आलेत काय विचार करून आला असेल ना नाही ना काहीतरी? अजून सध्या म्हणा जरा अरेंजमेंट बघू आम्ही पण. असं पण आहे काय? मार्केटमध्ये मार्केट बघाल आणि तशी तशी अरेंजमेंट सांगा. बरोबर आहे नक्कीच, कारण त्यांची बैल पण तशीच आहेत. हा. मला बोलायला नक्कीच आवडेल. हे बघा आवाज बघा त्याचा कसला येते. धन्यवाद काका. 3 बैल साधारण किती वयाचा असेल हा बैल? वर्षाचा आहे. ओके मस्त चप्पल आहे दादा आणि मस्त तुम्ही देखभाल केलेली आहे त्याची. धन्यवाद काका. काही आपल्याला बघा कोण भेटलाय? नितेश दादा भेटलाय. काय चाललाय? ओके. तुम्ही ओळखलास कसं मला? कपड्यांवरनं माणसांवरनं अरे साईज वरनं ओळखलास का नाही? बारीक झालोय. ओके दादा. काय कधी आलास? सकाळी आलास. काय म्हणजे काय खरेदी विक्री काय बघतस? बघताय जरा मजा करते आता पोरं येतील हा आता सगळी येतील पोरा ना. घरातली पण येतात ना. असं आहे काय? किती 2 दिवस आहेस का कधी? सोमवारी घरी सोमवारी घरी. बाबा बाबा. नितीन यांच्या अंगावर गुलाल काय उडवलाय मला सांग? नवीन आणत ना म्हणून विकाची यांनी केली ना, सुरुवात नाही केली. विकायची सुरुवात नाही केली म्हणून. ओके. कोण आहे इकडं? बघा कसलं आहे. लगेच व्हिडिओ चालू पाहिजे होती फक्त. मस्त. काका नाव काय आपलं? अरुण नथू शिंदे. कुठून आलात काका? पवना डॅम मावळ वडगाव मावळ. मावळवरून आलात? हो, मावळ. किती टाइम लागला तुम्हाला याला काय? तर तरी 4 तास गेले. 4 तास गेले. ओके. हो. आणि आणि हा जो तुमच्या हातामध्ये बैल आहे त्याची काय विक्री आहे? त्याची 30,000 30,000 सांगायची आहे का तुम्ही किंमत सांगितली? किंमत सांगितली 30,000. किंमत सांगितली. ओके. आणि किती बैल घेऊन आलीत? 10 आहे. 10 सर्व जी दिसत आहेत आपल्या समोर ती सर्व त्यांचीच आहेत. आणि किती वर्षापासून काका तुम्ही येता इथं? 3 वर्ष झाले. यो बघा 3 वर्ष झालीत. ओके मस्त एकदम काका. मस्त देखभाल केलेली आहे तुम्ही नंदींची सर्व. शुभेच्छा तुम्हाला. ते बघा त्यांचं करंट बघा किती आहे त्यांना. यो बघा यो बघा यो बघा. हा मस्त एकदम. यो बघा पांढरं शुभ्र बैल आहेत. एक डाग नाही बैलांवरती. बघा जबरदस्त. पांढरं शुभ्र बैल तुम्हाला मी दाखवलेत. एक डागही नाही त्या बैलांवरती. एकदम मस्त परवरिश केलेली आहे त्या बैलांची. आणि त्यांचे शेतकरी आपल्या समोर आहेत. नाव काय काका आपला? छगन आघाणे. कुठून काका? गवळी. कुठून? गवळी गवली कुठं आला? इथे समोर आहे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर म्हणजे जवळचे जात तुम्ही. किती बैल घेऊन आलेत? एकूण बैल होती 19. 19 90 राहिली. 19 बैल होती आणि फक्त 9च राहिली. आणि ही समोर दिसतात ती काकांची बैल आहेत. 19 आणली होती आणि फक्त आता 9 राहिलेले आहेत. आणि काय साधारण काका या बैलाची काय साधारण किंमत लावता? त्याची 65,000 आहे. 65,000 सांगायची काय विकायची? सांगायची 65,000 आणि कमी होऊन जात. 60,000 हा कमी जागेवर आल्यावर नंतर हे बघा चप्पल बघा किती आहेत. आणि हा दादा साधारण त्याचं 55,000. किती दाते असणार आहे ते? हा 2 दाते. हा 2 दाते म्हणजे साधारण 2 वर्षाचा आहे. हा 2 वर्ष. ओके. आणि हा हा 2 दाते. 2 दाते म्हणजे बहुतेक तुमची म्हणजे थोडी दोन्ही- हा, अशी दोन मोठी मोठी बैल. आणि छोटी होती बैल तुमची? हा होती. छोटी साधारण कितीला तुम्ही हे केलात विक्री केली? 25, 30, 28. असा केलात काय? ओके काका शुभेच्छा तुम्हाला. मस्त बैल आहेत तुमची पण. हे बघा मस्त तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतच असतील. आणि जर तुम्हाला हे बघा काकांची 9 बैल तुम्हाला टोटल सर्व दाखवते. आणि जर त्याच्यातला कुठलाही बैल जर तुम्हाला आवडला असेल तर काकांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. काका तुमचा नंबर सांगा. 80 10 40 85 07. ओके काका मी तुम्हाला सर्व बैल दाखवते. ठीक आहे धन्यवाद काका. हे बघा हा बघा एक मस्त बैल आपल्याला बघायला भेटलं. मजबूत आहे. हा शेतकरी काका तुम्ही? हे बघा काका आहेत आपल्या समोर. काका नाव काय आपलं? हरचंद्र तरे. हरचंद्र थले तरे तरे. कुठून आल्यात? जवळच आहे. 4 किलोमीटर. या बैल आहे ना? बैल आहे. काय लावली त्याची? बैल ती एक जोडी. ही जोडी आहे? ती जोडी ही जोडी जोडीच आहे? जोडीत देता का सिंगल सिंगल देता? जाऊ ना सिंगल बी जाऊ ना. हा काय काय साधारण लावली त्याची? 25,000. 25,000. आणि याची पण
त्याची 50 फुटते यो 50 फुटचा आहे, यो बघा 50 फुटचा आहे. 8 दात आहे 8 दाती आहे या. 8 दात दूध दात आता ते शब्द मला काका समजत नाही. या चाच्याने काय असतंय? म्हणजे एकदम कवला कवला एकदम 2 वर्षाचा 2 वर्षाचा एकदम कवा. किती दाती तो? अजून दात लावलंच नाही. नाही. ओके एकदम कवला आहे काय? ओके मस्त. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. ओके. आणि म्हणजे जे काका आहेत ते सहकार्य चांगला करतात सर्वजण, पण कसं आहे ते त्यांचे शेतकऱ्यांचे शब्द आहेत ते काय आपल्याला समजत नाही, कारण का आपण शिकतो हलवली या गोष्टी. तर ठीक आहे. आणि ते सहकार्य सुद्धा चांगला करतात, त्यांचे खूप खूप आभार. आणि शेतकरी बोलला तर मनाने एकदम श्रीमंतच असतात नेहमी. चालू आहे आपला. बघूया कुठून कुठून आलेले आहेत. महाराष्ट्रातून म्हणजे कुठून कुठून येतात आपल्याकडे. माशाच्या यात्रेला मोठा बाजार असतो. तुम्ही बघितले बरीच पाटी पुढं सगळीकडे बैल दिसतील तुम्हाला, बरीच बैल. आता आपण जिथं आलो आहे तिथं जास्त करून घाटावरची जी बैल घेऊन येत आहेत त्यांचा इथं राहण्याची व्यवस्था केलेली असते इकडे. हे बघा समोर इथं पद्धतशीर इथं टेंट बांधल्याने बघा पद्धतशीर बैल बांधून ठेवले. आता बघूया नितीन कुठून येतं तिकडे जाऊ आपण. आणि मित्रांनो हा वासरू बघा तुम्ही, हे बघा दादा आहे आपला. दादा कुठून आलात? भालेवडी कुठे आला? कर्जतचे इकडे आलाय. दादा नाव काय आपला? सागर दादा आपल्या समोर आहे. आणि काय साधारण दादा या नंदीबद्दल सांगेल? किती जाती आहे? आदत आहे म्हणजे लहानच आहे. किती वर्षाचा असेल? वर्षाच्या आतलाच असेल. महिन्याचा आहे दादा. मजबूत आहे बघा. आणि कलर पण बघा त्याचा काय आहे, मस्त एकदम वाटते. काय साधारण दादा विक्रीची सांगशील? 28 फिक्स. ओके फिक्स 28,000 दादा बोलतोय बघा. मस्त कलर आहे. दादा किती घेऊन आलास नंदी बैल? किती घेऊन आलास? एक घरचा आहे. हा एक दादा आहे काय? हा बघा 2 बैल दादा घेऊन आलाय. दादा धन्यवाद, शुभेच्छा तुला. झाली खरेदी दादा? खरेदी झाली? कोणी घेतला? तुम्ही घेतलात? हे बघा पुढच्या वर्षी ना उद्या चाल. दादानी ही खरेदी केलेली आहे. काय दादा कशी केली खरेदी? 50,000 रुपये. 50,000. किती सांगितले होते? सांगायला जाई 70,000 रुपये सांगितलं. 70,000 सांगितलेले बघा. थोडा उशिरा आलो ना तर आपल्याला खरेदी पण बघायला भेटली असेल. दादा नाव काय आपलं? रवी चिंतामण शेलके. कुठून? दावडीवरून आलोय. दावडीवरून आलेले आहेत. आणि मस्त एकदम बैल घेतलेले आहे बघा. दादा आता कशासाठी? बैलगाडीसाठी घेतलेले आहेत. ओके. 50ला जोडीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे. ओके बघा. रोख इथं कॅशचा व्यवहार होत असतो. 50,000 कॅश दादाने आणलाय. व्यवहार झालेला आहे मस्तपैकी. लावला गुलाल. जरा मस्त व्हॉट्सअपला पाठवा. युट्यूबला मस्त कलर लावलो दिसतोय. मना किती देणार आहेत? भाऊ आहेत ना दोघं भाऊ चेहऱ्यावरूनच दिसत आहेत एकदम मस्त. आणि दादा मोठा असेल आणि हा दादा छोटा असेल ना. ओके बघ दादा आहे. आत्ताच नवीन खरेदी घेतलेली आहे दादांनी. दादा काय साधारण बैलाची आवड दोघांना वाटते मला, पण मोठा दादा असल्यामुळे मोठ्या दादाकडे जाते. दादा किती वर्ष झाला मशामध्ये येतोस तू? मी 5वीला असल्यापासून माझे पप्पा घेऊन आले. हा. त्यापासून मी आता पुरी फॅमिली घेऊन येतो. फॅमिली घेऊन येतो मी 2015 पासून. हा. तर अजूनपर्यंत मी फॅमिली पूर्ण घेऊन येतो. आम्ही 35 जण असतो. 35 जण हा मोठे टेम्पो करतो आयसल. हा ना आम्ही पुरी फॅमिली 4 दिवस इकडे असतो. दादा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी तुम्ही खरेदी केलीस? बघा मी देवळात गेलो. हा ऍक्च्युली पुणे उद्याची आहे. हा बरोबर आहे. नारळ उद्या फुटणार. उद्या फुटणार. पण मी देवळात गेलो. मी देवाला एक मागणी मागितली. हा तर देवा मी तुझ्याकडे आता आलो चरणी तुझ्या. हा. तर मला एक चांगला बैल, मला नंदी चांगला भेटला पाहिजे. बरोबर. माझ्या घरी एक असाच नंदी आहे. हा. तर त्या नंदीला जोड भेटला पाहिजे. तर तो नंदीला जोड त्यांनी दिला. तिला जोड पाहिजे होती दादा शर्यतीसाठी. ओके. आणि दादा नाव काय आपला? जयेश कमलाकर मात्रे. मात्र दादा कुठून आलात? मीरा भाईंदर. मीरा भाईंदर. आणि दादा तुझं नाव? हितेंद्र मात्रे. हितेंद्र मात्र छोटा भाऊ. आणि दादा सोबत आहे का तुमच्या? मित्र ग्रुप आहे का? ओके. दादा काय
55,000 पडला. तुला काय सांगितले त्यांनी किंमत? 70,000 70,000 सांगितलेली आणि तुम्ही 55,000 घेतलेलं आहे. मस्त. आणि काय सांगशील या नंदीबद्दल तू? हा आमचा म्हणजे गुरु आमचा हाय. हा ओके दादा. आता दादा बोलला गुरु आहे तर गुरुकडनंच आपण जाणून घेऊया. दादा या नंदीला वर्णन कसं करशील? वर्णन चांगलं होईल, हा एकच नंबर होईल. एकच नंबर ना. म्हणून तर त्यांनी आज ही बैलाची खरेदी केलेली आहे. हे बघा खरेदी झालेली आहे आणि पूर्ण परिवार, दादा बोलला का पूर्ण परिवाराला मी घेऊन येत असतो. सर्वांच्या चेहऱ्यावरती खरेदीचा आनंद दिसत आहे बघा. ओके बघा हे बघा. हा बैलाचं नाव आहे सुंदर. बैलाचं नाव तुम्ही ठेवलं पण सुंदर. घेतला ओके सुंदर नाव ठेवलात. ताई अशी लांब काय घाबरू नको. ये फॅमिली आपली बैलगाड्या क्षेत्रातलीच आहे सर्व. हा हे बघा ताई सुद्धा आहे. ताई नाव काय आवडतात तुला? ओके हे बघा सर्व फॅमिली आहे. दादा बोलल्याप्रमाणे सर्व फॅमिलीलाच दादा घेऊन येते दरवर्षी. ओके दादा धन्यवाद दादा. आणि आपला इंचावर पण एकच नंबर 4757. 4757. ओके दादा. पहिला आमचा 4757. दुसरा उद्या बैल घेतलाय, उद्या येणार, दुसरा येणार आहे. त्याचं नाव सोन्या. सोन्या. ओके उद्या आहेत ना इकडे? हो बहुतेक तरी आहे. बघूया. ठीक आहे दादा भेटू आपण. उद्या आपण जोड लावून घेऊ, तुम्हाला व्हिडिओ काढून देऊ एकदा. ओके दादा शुभेच्छा तुम्हाला. लाईव्ह करतो आम्ही. ओके दादा. हे बघा खरेदी झालेली आहे पूर्ण आणि दादाची पण खरेदी झालेली आहे बघा. खुश आहेत सर्व. करंजाचा उरण करंजा. असं वाटतं कुठला तरी इफेक्ट मारलाय आपण. हे बघा तगडा आहे बघा. ही जोडी पण तगडी आहे. हे बघा शेतकरी तुम्ही? नाव काय दादा तुमचं? नाव काय? शिवाजी महाराज. कुठून? कोंड्याची वाडी. पोंडीची वाडी कुठं आला दादा? जवळच आहे. कळम जवळ आपले यो कळम माझ्या पुढे जवळच आहे ना. जवळच आहे. किती बैल आहेत? 2 बैल घेऊन आलेत. हा 2 बैला दोघांचे 2 आहेत. दोघांचे 2 आहेत. जोडी विकणार आहात का कसे? एक एक सिंगल सिंगल. काय लावलात याची? हा कोणचा आहे? ते माझं आहे. हा काय साधारण लावला त्याचा? त्याचं 30,000 रुपये लावले. 30,000 लावलेत म्हणजे कमी होऊन जाईल ना. हा, किती दाती आहे? तो झालेला आहे. झालेला आहे. ओके हे बघा. आणि हा 6 दाती आहे. 6 दाती आहेत आणि त्याचे शेतकरी आपल्या समोर येतात. का नाव काय आपला? तुकाराम मंगल भला. ओके काय साधारण बोलता याच्याबद्दल? त्याचे झाले 40,000 मागणी झाली. 40,000 मागणी झालेली आहे. ओके काय तुमची किंमत काय आहे? तुम्ही कितीला 44-45 परत भेटला पाहिजे. ओके मस्त आहे. आणि परवरिश पण तुम्ही चांगली केलेली आहे बैलाची. मस्त आहे एकदम. चांगलं आहे. अजून एक खरेदी झालेली आहे मस्त एकदम. आणि मालक तुम्ही सर्व आहेत ना. दादा कुठून आलात? खांबा कल्याण. कल्याणवरून आलात. काय साधारण सांगितली होती याची? त्याची सांगताना 60,000 सांगितले होते 60,000 सांगितलेले सिंगल. सिंगल. आणि तुम्ही कितीला घेतलात? 37,000 37,000ला घेतलात. आणि आपला शर्यतीसाठीच? शर्यतीसाठी. शर्यतीसाठीच. आणि लहानपणीपासून तुम्ही इथं येताय का कसं म्हणजे ओढ कशी लागली तुम्हाला ओढ म्हणजे ऑलरेडी आमच्याकडे मुंबईचा 1 नंबरचा बैल आहे आमच्या धावणीला. मुंबई किंग शंभू म्हणून. मुंबई किंग शंभू म्हणून अजून तुमच्या धावणीला नंबरचा बैल आहे आमचा. हा 1 नंबरचा आहे काय? ओके. तसंच कलर मध्ये आम्ही तसा वाचू काल पण आलो होतो. हा त्या कलर मध्ये आम्ही शोधत होतो. वासराला आम्हाला वाटला. आम्ही मागे कुठे बघलाच नाही. आमचा सध्याच्या सदर लकी नंबर आहे. तेवढे बोललो डायरेक्ट घेतला. डायरेक्ट घेतलात. आणि हा बघा हा बघा कसला घेतलेला आहे. शुभेच्छा दादा तुम्हाला. शुभेच्छा. आणि हे बघा आपल्या समोर बघताय तुम्ही एका शेतकऱ्याच्या किती म्हैशी बघताय तुम्ही सर्वजण बघा. आणि दादा आहे त्यांची देखभाल करते. नमस्कार दादा. शेतकरी? हा शेतकरी. दादा नाव काय आपला? बंधू पांगर. कुठून दादा? गव्हाली. गव्हाली कुठे? मसावरून 2 किलोमीटर. म्हशावरून 2 किलोमीटरवरनं दादा आहेत. दादा काय सांगाल किती घेऊन आला होतात म्हैशी तुम्ही? टोटल 22 आणली होती. टोटल 22 आणले होते. आणि किती आता राहिलेत आपल्याकडे? मला वाटतं 16-17 आहेत. हे बघा हे बघा मस्त. आणि काय साधारण म्हणजे फिक्स प्राइस आहे का काय कशा करताय? नाही फिक्स नाही होतच ना. इकडे तिकडे होतं. इकडे तिकडे होतं. काय साधारण सांगताय? सांगायला मी 22-23 सांगतो. एकच वयाचे आहेत का दादा? म्हणजे एकच साईजच्या थोडा 19-20 इकडे तिकडे होत आहे. ओके साधारण काय सांगता तुम्ही?
जशी असेल तसं समजा ही बोललं तर हिचं मी 25,000 रुपये सांगतो. 20-22 25,000 मध्ये 22 तुम्ही म्हैशी घेऊन आले, त्याच्यात सगळ्यात जास्त तुमची म्हैस किती रुपयाला गेली? 42ला 42,000ला आपली म्हैस गेलेली आहे. ओके ओके दादा. आणि हे बघा, जर तुम्हाला म्हैशी जर पाहिजे असतील तर तुम्हाला दादाचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय. दादाच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. दादा, म्हशाच्या यात्रेपुरताच का असं तुम्ही घरून पण विक्री करू शकतात का? म्हशाच्या यात्रेपुरताच असते. ओके, जर तुम्ही म्हशाच्या यात्रेला उद्या येत आहे आणि व्हिडिओ बघून जर येत आणि तुम्हाला म्हैशीपैकी कुठली म्हैशी पाहिजे असेल तर दादाचा नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. नाव काय आपला? बंधू बांगर. आणि नंबर? 9607 22 12 50. ओके, दादा नंबर सांगितलेला आहे तुम्हाला. आहे बघा. घोडा आहे बघताय, कोणचा आहे? तुमचा आहे? हे बघा, इतर घोडे लात बीत मारतात ना, हा तसं लात आणि चावत नाही. लात आणि चावत नाही. लात मारत नाही. किती वर्षाचा असेल तो? 6 वर्षाचा आहे. 6 वर्षाचा आहे. म्हणजे विक्रीला आणलास? हा. काय साधारण किंमत लावतोस? 30,000. आणि सोडशील कितीला? सोडशील ते 20-15 पर्यंत. असं आहे. ओके, नाव काय बाबू तुझा? कौशल. का? कौशल नाव आहे. आमच्या तर कौशल एक युट्यूबर पण आहे. ओके, मस्त आहे. कुठून आलास तू बाबू? कान्नोल, मसा कान्नोल इथलंच गाव आहे. जवळचाच आहेस, गावकरीच आहेस. ओके बाबू, धन्यवाद. हे बघा, अजून एक नंदी पाहताय तुम्ही. नितीनने त्याला बादशाह नाव दिलंय. बादशाह बैल आहे बोलतोय. तर मित्रांनो, एक शेतकरी बैलाविषयी किंवा कुठलीही माहिती देण्यासाठी तेच सांगू शकतात. तर आता नितीनने हुकमा दिलेलीच आहे, तर या बैलाविषयी त्यांना आपण शेतकऱ्याला नक्कीच विचारू. ओके दादा, नाव काय आपला? शिवाजी बाकरे, कुठून? शहापूर भागदळ. भागदळ कुठं आला दादा? हा तिकडे आपला शहापूर तालुका. शहापूर तालुका. ओके, शहापूरवरून दादा आहे. दादा, किती बैल घेऊन आला होता? एकच वासरू आहे आपला. एकच वासरू घेऊन आला घरी होता. सांभाळलेला आपण. हा. विक्रीसाठी आणला होता. विक्रीसाठी आणला होता. काय साधारण किती दाते की किती वर्ष? आदत आहे, आदत. ओके दादा, आणि काय साधारण विकायची किंमत लावलीस तू? आपण सांगायला सांगतो त्याचे 51,000 रुपये. 51,000. तसं बैल सुद्धा आहे दादा, आणि त्याची परवरिश पण तुम्ही एकदम मस्त केलेली आहे. 51,000 रुपये. 51,000. आणि साधारण काय कितीला विकू शकतोस तू? देण्याची पाहिजे 40,000 रुपये देऊन टाकू. 40,000. त्याच्या कमी नाही ना? नाही. ओके, मस्त दादा, एकदम पांढरे शुभ्र आहे, बघू शकता तुम्ही. ओके ओके दादा, धन्यवाद. ही सगळी आता नितीनने आपल्याला मोठी मोठी बैल दाखवायसाठी घेऊन आलेलं आहे. हे बघा, जबरदस्त साईज बघा त्यांची, मस्त एकदम तगडी बैल आहेत. सर्व तगडी बैल आहेत. आणि त्यांचे शेतकरी ना तुम्हाला भेटवतो. हे बघा, काका आहेत. काका, नाव काय आपला? कुठून आलात? शनी शिंगणापूरवरून. आहे बघा, एवढे लांबून आपल्या म्हशाच्या यात्रेला शेतकरी येत असतात. किती वर्ष झाली तुम्ही काका येत आहे म्हशाच्या यात्रेला? 4-5 वर्ष झाली. आणि किती बैल घेऊन आलात? यो बघा, हे बघा बघा कसला आहे बघा. गरम आहे. काय काका, याची देण्याची काय किंमत लावली तुम्ही? 1.60 द्यायची. 1.5 द्यायला. ओके. आणि साधारण काय तुमची म्हणजे सर्वात कमी काय आहे, म्हणजे तो शेवटचा आहे तो बी 45,000. 45,000. आणि हा जो आता यो रागात मला बघतोय तो 80,000. आणि सर्वात जास्त आपला हा आहे काय? आणि तो हाय पण तसाच बैल आहे काका. मस्त एकदम परवरिश केलेल्या बैलाची बघा काकाने, मस्त एकदम. हाय बघा कसला. ही जी बैल तुम्ही बघताय ही नाशिक गोटीवरून बैल आलेली आहे. ते बघा, प्रचंड आहेत, भरपूर आहे ते बघा. ओके, कोणची बघा काका आहेत. काका, नाव काय आपलं? गणपत कोकतरी. कुठून आलात? अकोल्यावरून. राजूडवरून आलेले आहेत. एकदम मस्त. किती बैल घेऊन आले तुम्ही? 6 बैल. 6 बैल. साधारण किती वर्षापासून येत आहे म्हशाच्या यात्रेला? म्हशीच्या यात्रेला बरेच दिवसापासून, म्हणजे 20 वर्ष झाली तुम्ही म्हशाच्या यात्रेला येत आहे. ओके, एकदम कसं वाटतं म्हशाची यात्रा आल्यावरती? चांगली वाटली. चांगलं वाटतंय. ओके, एकदम. काकांची स्माईल बघा किती मस्त आहे. ठीक आहे. आणि अजून त्यांचे मित्रपरिवार आहे इकडं. काका, नाव काय आपला? बालू बांडे. कुठून? सावरकुटा. आणि काका तुम्ही? पुन्हा नागू बोटे. किती बैल घेऊन आले तुम्ही? 4. तुम्ही 4 घेऊन आले. दादा तू?
मी 5. 5 घेऊन आले आणि एकत्र आहोत तुम्ही सर्व? हो सर्व ओके, एकत्र आहे ते बघा सगळी. ही कोणची जोडी आहे? आणि जोडी कुठली आहे जोडी? जोडी ही तांबडी जोड आहे. ही जोड आहे काय आणि ही जोड आहे काय? साधारण या जोडीचा काय आहे तुम्ही सांगाल? 70,000 रुपये. 70,000 रुपये जोडी. ओके, आणि ती जोडीचा? तिचं 75. 75,000 रुपये जोडी. 75,000 रुपये जोडी बघा. अशी जोडी 2 दात 4 दात. 2 दात आणि 4 दाती. नाही ते 2 दात. हा 2 दात. हा 2 दात. हा 2. हा पण 2 दात आणि नंतर हा हा 1-2 दात. 2 दात आणि नंतर 4 दात. 4 दात. ओके बघा, अशी जोडी आहेत आणि काका आहेत त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली. धन्यवाद काका. ही बघा, ही पण जोडी आहे. या जोडीचं काय काका? ही 60,000 रुपये किंमत. 60,000 रुपये जोडी. जोडी ओके, आणि द्यायला द्यायला 50,000 रुपये. 50,000 रुपये. ओके, आणि यांना विचारलं नाही का द्यायला तुम्ही किती द्याल? दादा द्यायला किती साधारण सोडाल कितीला? करू ना, कमी जास्त करू. कमी जास्त कराल ना? हा, मग. ओके, कमी जास्त होत आहेत. तुम्ही इथं या जागेवरती आणि तुमची काय विक्री असेल ती करू शकता तुम्ही इकडे येऊन. हे बघा, हे बघा काका आहेत आपल्या समोर. काकांची 4 बैल आहेत काय? 4 घेऊन जोडीने आणलीत का सिंगल पण द्याल? नाही सिंगल देऊ किंवा जोडीने देऊ. जोडीने द्याल म्हणजे जशी समोरच्याची इच्छा असेल त्याप्रमाणे द्याल तुम्ही. 4 घेतली तर 4 पण द्याल, असा आहे, असा विषय आहे. आणि काय सर, किती दाते? हा 2 जाती. 2 दाते. यानंतर हा जोडी ही 2 जाती. 2 जातीची जोडी आहे. नंतर हे ते पण 2 जाती. 2 दाते आहेत. ओके, साधारण कायची लावलीत किंमत तुम्ही? हिची 80,000 80,000 सांगायची. सांगायची. आणि काय कमी व्हाल? कमी करू, कमी सरस कमी कराल. ओके, हा. आणि याची यांची 70,000. 70,000 कमी होईल. हा होईल कमी. ओके काका, नाव काय आपलं? निवृत्ती भाग लोखंडे. कुठून आलात? आम्ही राजूरवरून आलो, अकोला तालुका. अकोल्यावरून आलात? एवढे लांबून आलात काका तुम्ही? काय सांगाल या म्हसाच्या यात्रेबद्दल, या बाजाराबद्दल? बाजाराबद्दल म्हणजे खूप चांगलं आहे, हा, पण साल प्रमाणात थोडा बाजार कमी आहे. असं आहे. हा, गिराईक पण कमी आहे. हा, पण काका अजून नारळ फुटलाय नाही. मला बोलायला नक्कीच आवडेल की अजून नारळ फुटलाय हा, ना. नारळ आज फुटला नाही. उद्या नारळ फुटणार आहे. उद्या तर फुटणार उद्या आहे. गर्दी बघायला भेटेल तुम्हाला. हा, उद्या गर्दी बघायला भेटेल. ओके, आणि किती वर्षापासून तुम्ही या म्हशाच्या यात्रेमध्ये येत आहे? आम्ही जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाली. 10 ते 15 वर्ष झाली. तुम्हाला समजलं कसं काय काका या म्हशाबद्दल, म्हशाच्या यात्रेबद्दल? मग इकडं हे इकडले व्यापारी तिकडे यायचे का नाही, हा, हा, या आमच्याकडे यात्रा चांगली होती, हा, हा, बाजार हा, चांगलं होतं, गिराईक भरपूर हा राहतं, हा हा म्हणजे पाहिजे तसं. ओके, आणि तुमच्या माहितीप्रमाणे आता तुमचा एवढा अनुभव आहे काका, साधारण तुमचं वय किती असेल मला सांगा? माझ्यावाला वय 60 ते 65. 60-65च्या दरम्यान तुमचं वय असेल. हा, तुमच्या माहितीनुसार तर तुम्ही शेती म्हणजे लहानपणीपासून तुम्ही शेती करत असाल. लहानपणापासून. तुमच्या माहितीनुसार म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा बाजार भरणारा कुठला असेल? बैल बाजार मोठा बाजार जर म्हणला तर मसा. मसा हा, मोठा बाजार. नंतर तुमच्या अनुभवाप्रमाणे मग राजूर प्रदर्शन, कुठे भरते तो? तो अकोला तालुक्यात. अकोला तालुक्यात भरतो. म्हणजे मसा आपण महाराष्ट्रात म्हणजे एवढं काकांचा अनुभव आहे त्यांच्या तोंडून सांगितलंय. हा. धन्यवाद काका तुम्ही भेटल्याबद्दल. धन्यवाद काका, शुभेच्छा तुम्हाला. हा, एकच बोलतो, द्यायचं असेल तर प्रमाणात द्या. देऊ नका. आपलं गडी कुठं आहे? एकदम देखणी बैल आहेत. शेतकरी आहेत. फुर्तीले जी बैल तुम्ही बघताय 2, त्यांचे शेतकरी, त्यांचे मालक आपल्या समोर आहेत. नाव काय का आपलं? मंगेश मारुती चौकडे, कुठून आलात? इगतपुरीवरून. इगतपुरीवरून आले बघा, लांबून येत असतात आपल्या माशाच्या यात्रेला. यावेळी किती वर्ष झाली तुम्ही माशाच्या यात्रेला येता? आम्ही 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. आणि हा तुमचा बाबू आहे? हा, पोरगा आहे. हे बघा, त्याला शिकवले. नाव काय तुझा? मंथन. मंथन नाव आहे. तुला आवडतात बैल आवडतात ना तुला? ओके, असंच पप्पांचा वारसा चालव. ठीक आहे. आपला तो जो बघता हा, तो किती वर्षाचा आहे? किती महिन्याचा आहे? महिन्याचा हा, 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा आहे तो. आणि जात कुठली आहे त्याची? म्हैसूरी. म्हैसूरी. ओके, कितीला सोडाल काका?
तो सांगायला 51 सांगतोय, सांगायला 51, 40 पर्यंत देऊन टाकू. 40 पर्यंत देऊन टाकाल. आणि हा याचे 55 सांगतोय, 55 सांगायला आणि 45 ला देऊन टाकू. 45 पर्यंत. ओके, मस्त आहे. आणि याचा काय वय असेल? याचं 2.5 वर्ष 2.5 वर्षाचा आहे. नाही लागले, दात नाही लावलं ना अजून? नाही आदतच आहे. ओके, नाही, दोघांनी लागले. दोघांनी नाही लावलं दात. तुझी काय किंमत सांगतो? किती रुपयाला येतील? 10 रुपयाला गाठी. 10 रुपयाला गाठी. हे बघा, अजून एक नंदीची खरेदी झालेली आहे आणि पूर्ण ग्रुप आहे आणि ते फॅमिली सोबत आले होते. इथंच राहिले होतात ना तुम्ही? आज सकाळीच आलात? सकाळीच आलात. आणि हा दादा आहे. नाव काय मित्र तुझा? वरून कमलाकर केने, आम्ही राहणार गोरसाईचे. गोरसाईवरून आल्यात. आणि काय सांगाल या नंदीबद्दल? नंदी आम्हाला आमची इच्छाच होती, 1 महिन्यापूर्वीच आम्ही ठरवलेला की आम्हाला म्हशावरनं एकतरी वस्तू घ्यायची. बरोबर. आम्ही दरवर्षी घेतोच. आता गेल्या वर्षी पण आमचा घेतलेला पबजी म्हणून आहे, पबजी भिवंडीमध्ये. आमचा पबजी ग्रुप, आमचा ग्रुप आहे. दोन्ही बैला बिंजोडलाच केलतो आम्ही, भिवंडीमध्ये पण. भिवंडीमध्ये बैल पळतात. आता हा घेतले. हा याला काय नाव ठेवलं याचा? याचं बघू आता. ठरवलंच नाही? ना धिंगाण्या. काय किती वयाचा असेल तो? हा अजून आदात आहे. आदत आहे. आणि काय याची जात कुठली आहे? जात तो किलार मिक्स. आवाज बघा त्याचा. ओके, बघा परिवार आहे बघा, पूर्ण परिवार आहे. हाय, नमस्कार का. हाय, नाव काय याचा? ही आहे का ती आहे? माऊली. माऊली. मस्त नाव ठेवलंय माऊली. हाय माऊली. रामकृष्ण हरिकर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मस्त खरेदी आहे बघा. कितीला दादा? काय सांगितलं होता? 32 ला आमची खरेदी झाली. हा, काय सांगितली होती पहिले? त्यांनी सांगायला बरी सांगितली, 45,000 सांगितली. हा. लास्टला 32 ला आम्ही घेतला. 32 ला. घ्यायचं होतं म्हणून दिली किंमत. आणि चेहऱ्यावरचा तुझा आनंद सांगू शकते का तू ही खरेदी करून किती खुश आहेस ते? नाही, आम्हाला खरेदी म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा होती आणि आम्ही वडिलांच्या नावासाठी बैल सगळी पलवतो. हा, आमच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांचं नाव काय दादा? कमलाकर केने. कमलाकर. ओके. गेल्या वर्षी वारलेत. त्यांच्या आठवणीसाठी त्यांनी सर्व बैलीकरण त्यांच्या नावाने ते पलवत असतात ना सर्व? हो हो. ओके, मस्त खरेदी आहे. मस्त आहे बघा. त्यांचा फोटो घेतात. आणि बघा, आणि ते भाऊ आहेत त्यांचे, पप्पांचे भाऊ तुझे काका आहेत. आणि वडिलांचं नाव काढल्या म्हणजे भावाचं नाव काढल्या त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तुम्ही बघू शकलेत. फोटो घ्या. बैल घेणार आमचा तोच असतो. काय? बैल घेणार तोच असतो आमचा असा. हा, गेला निघून तो त्याच्या नावाने आम्ही घेतला असा. असं आहे काय? म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही याच्यात बैल खरेदीला? तो दरवर्षी खरेदी करायचा. हा आम्ही असो नाही तर नसो, पण तो दरवर्षी आल्यानंतर खरेदी बैल करणार. हा काय? आता गेल्या वर्षी तो वारला या टायमाला. ते गेल्या वर्षी नाही यायला जमला, पण या वर्षी त्याची आठवण म्हणून हा बैल घेऊन आणि ज्या वर्षी येणाऱ्या वर्षी किती वेळा या मशाला तरी तुम्हाला त्या बाबांची आठवण नक्कीच आहे. येणार नक्कीच. नक्कीच कारण की आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोण बैल नेत नव्हता घरात. हा काय? असं आहे. हा, त्यांना आवड होती आवड बैलांची. होती बैलांची. ओके, बघा बॅनरवर आहे. हे बघा. आणि ज्या काकांचं पण नाव घेतलं ते बघा, हे काका कमलाकर काका. कमलाकर शेटकेने. तर मित्रांनो, हा पार्ट 1 म्हणजे पूर्ण म्हणजे एक शेतातली किंवा त्या जागेमधले माशाच्या यात्रेमधले जिथं जिथं खरेदी विक्री होते ती एक एक कोपऱ्यात जाऊन आम्ही सगळी जागा शोधून काढल्यात आणि सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्लॉग बघताय त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण व्लॉग मोठा झाले असेल आणि बरीचशी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 90% तरी बैल आलेले आहेत मशामध्ये. नारळ आज रात्री फुटणार आहे, पण बरीच बरं. आणि त्याच्यासोबत आपल्याला मदत केली भावाने, मस्त सहकार्य केला. आणि मी यांना नक्कीच सांगायला, मला नक्कीच आवडून व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण म्हणालो, देव जर एक दरवाजा बंद करत असेल तर दुसरा दरवाजा उघडतोय. हे बघा, ही ते देवाने पाठवलेलं दूत आहे. समजला काय? तुझी गरज नाही बोलू. भाव खाते काय दरवेळेस? दरवर्षी भाव खाते काय? देवाने आम्हाला माणसं पाठवली. अरे तगडी माणसं पाठवली. सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर या 2 भावांसाठी आणि माझ्या मित्रासाठी जो नेहमी माझ्या सोबत असते, या तिघांसाठी लाईक नक्की करा. आणि व्लॉग एंड करूया ना, झाला सर्व एकूण एक कोपऱ्यात जाऊन त्यांनी सगळी बैलं दाखवली. त्याला जे आवडतील किंवा त्याला एरिया जेवढी माहिती आहे तेवढी सर्व त्यांनी दाखवली मला. मी नाही दमलो, आम्ही दोघं नाही दमलो. हे दोघं ठार एक कोपऱ्यात बसलेला, आम्ही दोघंच फिरत होतो. आणि याच्यानंतर तुम्हाला आता मी जत्रेत जाणार आहे. जे अवजारं तुम्हाला बघायला भेटतील, ब्लँकेट, स्वेटर वगैरे, जे त्यांची किंमत काय सेल लागले ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटतील. हा बाजाराचा व्लॉग होता.
ब्लॉग इथं सेंड करा. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. बाय बाय. काळजी घ्या.